मध्य रेल्वेवरील मुंबई ते पुणे मेन लाईनवरील नेरळ जंक्शन स्थानकाच्या पुढे असलेल्या फाटक येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. 8 एप्रिलपासून नेरळ जंक्शन स्थानकातील गेट 21 अभियांत्रिकी कामासाठी बंद आहे. आज 15 एप्रिल आलं तरीही फाटक वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद असल्यानं वाहन चालक यांची सुरू असलेली गैरसोय कायम आहे. मध्य रेल्वेवरील नेरळ येथील फाटक क्रमांक 21 हे अभियांत्रिकी कामासाठी बंद आहे. 8 एप्रिल रोजी मध्य रेल्वेवरील मेन लाईनवरील महत्त्वाचे रेल्वे फाटक आहे. त्या ठिकाणी सुरू असलेली अभियांत्रिकी कामं 8 एप्रिलपासून सुरू असून आज 15 एप्रिल संपलंय तरी नेरळ रेल्वे फाटक वाहनांसाठी सुरू झालेले नाही. मध्य रेल्वेवरील मेन लाईन म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई पुणे मार्गावरील नेरळ जंक्शन स्थानकाच्या बाहेर असलेले हे फाटक सर्वात गजबजलेले फाटक समजले जाते. दिवसातून असंख्य वाहने या फाटकातून ये-जा करत असतात आणि त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते. नेरळ गाव रेल्वेच्या दोन्ही बाजूंना विभागले असल्याने ही गावं फाटक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जातात. त्यामुळे नेरळ येथील कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी फाटक 5-6 दिवस बंद ठेवून कामे उरकावी अशी सूचना मध्य रेल्वे प्रशासनाला केली होती. मात्र 8 एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली कामे आजपर्यंत संपत नसल्याने वाहन चालक यांचे हाल होत आहेत. सध्या सुरू असलेल्या परीक्षा लक्षात घेऊन फाटक बंद करू नये अशी मागणी नेरळ ग्रामपंचायतकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र तरी देखील 8 एप्रिलपासून फाटक बंद करण्यात आले आहे. हे गेट वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने 24 तास अभियांत्रिकी काम करून गेट वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे होते. मात्र आज 15 एप्रिल रोजी देखील मेन लाईनवरील गेटच्या खाली असलेल्या रेल्वे मार्गिका येथे आजही 3-4 फुटाचा खड्डा कायम आहे. त्यामुळे आणखी किती दिवस नेरळ गेटमधील अभियांत्रिकी काम चालणार आहे असा सवाल वाहन चालक उपस्थित करत आहेत. हे गेट बंद असल्याने वाहन चालक यांना 8 किलोमीटर लांब जाऊन वळसा घेऊन आपल्या निश्चित स्थळी पोहोचता यावे लागते. मध्य रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत कोण जाब विचारणार आहे का नाही असा सवाल वाहन चालक यांच्याकडून उपस्थित होत आहे. लहान मुलांपासून महिलांना देखील त्या खड्ड्यातून पायपीट करावी लागते. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.